अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे। गॅस सिलेंडरच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून प्रशासनाच्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अमरावती शहरात सध्या गॅस सिलेंडरचा प्रश्न गंभीर बनला आहे। विदर्भ गॅस एजन्सी समोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास उन्हात उभे राहावे लागत आहे। ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। ये भाई इनकी दिक्कत हो रही, कोई सिलेंडर तो उधर से आने में, इसलिए अपने को ये नहीं दे रहा है। तो 15 दिन के बाद बोल रहे हैं तो झाला आहे। सिलेंडर लाईनमध्ये उभा आहे, बुकिंग होतं पण तिथे गर्दी खूप आहे, त्या कारणानं खूप वेळचं उभा आहे। सर्व कामं वगैरे सोडून लाईनीत उभं राहणार शॉर्टेज असल्यामुळे अडचण जात आहे। ते नाही माहीत मला बॅगमध्ये, पण माझा जो नंबर लागला आहे तर मला मिळेल। विशेष म्हणजे वाढत्या उन्हात लहान मुलांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत थांबावे लागत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे। स्थानिक नागरिकांच्या मते ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरही 8 ते 10 दिवस सिलेंडर मिळत नाही। एजन्सीवर गेल्यावरही स्पष्ट उत्तर मिळत नाही, त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा दावा फोल ठरत असल्याचे चित्र आहे। याशिवाय आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। सध्या अमरावतीत गॅस वितरण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्यामुळे त्यांचा संयम सुटू लागला आहे। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या समस्येवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे। नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा येत्या काळात हा प्रश्न अधिकच तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही।